माझा मुलगा 7वीत गेला पण बोलतच नाही. वर्गात प्रश्नाचे उत्तर देत नाही. मग मी विचार केला त्याला भाषणाचा क्लास लावूया. मुलांना समजून त्यांच्या भाषेत भाषण शिकवणार एकच नाव सापडलं आणि ते नाव म्हणजे आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर, लातूरला. मग विचार काय करताय? आपल्या सुद्धा मुलाला भाषण शिकवा, हुशार बनवा आणि भेटा रत्नाकर औसेकर भाषण क्लास, व्यापारी धर्मशाळा, गांधी चौक, लातूर. प्रवेश सुरू. इयत्ता 5वी ते 10वी. दररोज 1 तास, 1 महिन्याचा कोर्स. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम आपण पुन्हा चालू करत आहोत. आमच्या असंख्य मित्रांच्या फोन कॉलवरून आमचे मित्र म्हणाले की रत्नाकर औसेकर, तुम्ही बोललेलं आम्हाला आवडतं, म्हणून सकाळचा भोंगा बंद करू नका. मित्रांनो, कामाच्या उपद्व्यापामुळं थोडंसं आपण काही दिवस सकाळच्या भोंग्याला विश्रांती दिली होती आणि आता पुन्हा सुरू करत आहोत आपण दररोजच्या घडामोडीच्या, ताज्या घडामोडीवरचा रत्नाकर औसेकर यांचा आपला आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा. मित्रांनो, आता आजचा भोंगा, आपण नाना पाटेकरचा तो डायलॉग आपल्याला आठवत असेल, साला एक मच्छर आदमी को ही जडा बना देता है. मला त्या डायलॉगची काल आठवण आली. साला एक कॉकरोच सिस्टम को हिला देता है. साला एक कॉकरोच सिस्टम को हिला देता है. चल देखता क्या है, आजा दिल्ली के जंतर मंतर पर. अभिजित दिपके. मित्रांनो, एक मराठी माणूस काय करू शकतो हे अण्णा हजारे नंतर या दिपकेनं या संपूर्ण जगाला, नाही देशाला, संपूर्ण राष्ट्राला, सर्वांना माहीत झालं की एक तरुण काय चमत्कार करू शकतो. आणि ही मूळ सुरुवात कुठून झाली? नीट पेपर लीक घोटाळा, ज्यामध्ये आमच्या लातूरच्या शिवराज मोटेगावकर सह 13 आरोपी जवळपास अटक केलेले आहेत. आणि आम्हाला परवापर्यंत वाटत होतं की कुठंतरी शिवराज मोटेगावकर त्यांच्या स्टिक्स वापरून, त्यांचे संबंध वापरून, सर्व पक्षातले त्यांचे संबंध असं पाहता, त्यांचा आवाका पाहता, त्यांचा पैशाचा सोर्स पाहता, ते कुठंतरी जामीन मिळवण्यामध्ये यशस्वी होतील असा एक माझा अंदाज होता. आणि लोक तशी चर्चा सुद्धा करत होते की लवकरच शिवराज मोटेगावकर जामीनसाठी अर्ज करतायत आणि त्यांना जामीन मिळेल. पण ज्या वेळेस या दिपकेनी आंदोलन उभं केलं, नीट बाबत संपूर्ण देशातून तरुणांचा सागर उसळला. प्रत्येक तालुक्यात कॅन्डल मार्च निघाले, जिल्ह्यात मोर्चे निघाले. आणि कधी नव्हे ते 12 वर्षात या मोदी सरकारची ही पहिली वेळ आहे की एखाद्या मंत्र्याला आपला राजीनामा द्यावा लागतो. आता लोक म्हणायला लागले की प्रधानाचा राजीनामा झाला, आता पंतप्रधानाचा कधी आहे? बरोबर आहे, ते म्हणणारच. पण मित्रांनो, अजूनही लोकशाही कुठेतरी जिवंत आहे. अजूनही तरुणांमधला स्वाभिमान जिवंत आहे. जर या देशातल्या तरुणानं ठरवलं तर क्रांती होऊ शकते, परिवर्तन होऊ शकतं, बदल होऊ शकतो. याची जाणीव राज ठाकरेंना झाली, उद्धव ठाकरेंना झाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना झाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना झाली, सर्व राजकीय पक्षांना झाली, राहुल गांधी सहित, शरद पवारांसहित सर्वांना याची जाणीव झाली की या देशामध्ये जर तरुणांनी जर ठरवलं तर क्रांती होऊ शकते. हे त्या आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या दिपकेनं दाखवून दिलेलं आहे. एका सरनिदेशाच्या तोंडून गेलं की आजकालचे तरुण झुरळासारखे वळवळ करतायत. कॉकरोच. कुठेतरी हा कॉकरोच हा शब्द त्या दिपक्याला मनाला रुतला आणि त्याला कल्पना आली की कॉकरोच जनता पार्टी,
कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आणि अवघ्या 8 दिवसात त्याच्या सोशल मीडियावर त्याचे करोडो फॉलोअर्स निर्माण झाले. याची कल्पना कोणत्याही डोनाल्ड ट्रम्पनी सुद्धा केली नसेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नसेल, कोणीच केली नसेल की ही कॉक्रोच जनता पार्टी एवढ्या लवकर स्वतःचं बस्तान बसू शकते. लगेच तो अमेरिकेतून दिल्लीत आला, आंदोलन उभं राहिली आणि त्याच सरकारला सुचलेली दुर्बुद्धी, जसं काल शरद पवार साहेब म्हणाले की कदाचित जर लाठी हल्ला अश्रुधूर टाळता आला असता तर हे आंदोलन एवढं मोठं झालं नसतं. मनोज दादा जरांगेंचं आंदोलन मोठं झालंच त्यांच्यावर तिथं झालेला लाठी हल्ला. त्याची तरी कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे होती की त्याचे कुठेतरी एक की कशामुळे हे आंदोलन मोठं होतं. ज्यावेळेस लाठी हल्ला होतो, अश्रुधूर होतो, अनेकांना मार बसतो, अनेक कॉलेजचे तरुण तरुणी यामध्ये जखमी झाले, कित्येकाचे रक्त सांडले. आणि हे बरोबर आहे, आंदोलन होणं हे साहजिक आहे की कितीतरी वर्षापासून हा नीटचा घोटाळा चालू आहे. कितीतरी वर्षापासून पेपर लीक होत आहेत. 25ला झाला, 24ला झाला असं सांगितलं जात आहे. आता त्या विद्यार्थ्यावर सुद्धा टांगती तलवार आहे जे 24ला पास झाले, 25ला पास झाले नीटमध्ये, की ज्यांना भरपूर मार्क पडले ते सुद्धा आता रडारवर आहेत. आणि कुठंतरी ही संशयाची सुई थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली. कदाचित याचा आवाका एवढा मोठा होईल या मोर्चाचा, कदाचित या आंदोलनाचा आवाका एवढा मोठा होईल याची जाणीव ना प्रधानांना झाली ना पंतप्रधानांना झाली. आणि कुठंतरी मला एक गोष्ट अजून जाणवली की ऐती संधी आहे, रोटिया शेक लो, याचा फायदा काही राजकीय पक्षांनी नक्कीच केलेला आहे. हे कुठेतरी आपल्या राजकीय पक्षाचा अजेंडा त्या ठिकाणी स्थिर करायचा, राबवायचा, त्याचा फायदा घ्यायचा, राजकीय पक्षाला त्याचा फायदा व्हावा, पक्षाची प्रतिमा उजळावी, यासाठी सुद्धा काही राजकीय पक्ष प्रयत्न करून पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर त्या तिपकेच्या आंदोलनात सामील झाले, भाषणं द्यायची हौस भागवली. पण खरं ह्या आंदोलनाचं यश कोणत्या राजकीय पक्षाचं नाही आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो. ना काँग्रेसचं आहे, ना उबाटाचं आहे, ना मनसेचं आहे, ना अजून कोणत्या पक्षाचं आहे, ना आम आदमी पार्टीचं आहे. याचं यश संपूर्णपणे या देशातल्या तरुणांच्या उद्रेकाचं यश आहे. की तरुण जर उद्रेकित झाला, की तरुण जर जागा झाला, काय करू शकतो याचं एक जिवंत उदाहरण म्हणजेच हे जंतर मंतरवरचं आंदोलन. आता त्या दिपकेला कोणीतरी राजकीय पक्षात ओढण्याचा प्रयत्न करेल, त्याला पुढे राजकीय भवितव्य मिळेल, तो पुढे आमदारकीला उभा राहील, खासदारकीला उभा राहील, राजकीय नेता होण्याचा प्रयत्न करेल. कदाचित मला त्याच्यामध्ये सुद्धा केजरीवाल दिसतोय. बरोबर आहे, कारण अशाच अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये पुढे पुढे करणारे अरविंद केजरीवाल एक दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. काय सांगता येते की पुढे हा दिपके काय होईल, कोणी कुणाचं भविष्य लिहून ठेवलेलं नाही मित्रांनो. पण एक गोष्ट नक्की आहे की हे जे आंदोलन आहे, या आंदोलनाचं यश जर कोणात असेल तर या तरुणांच्या एकीमध्ये आहे. त्यांना जेवण मिळू नये म्हणून हॉटेलं बंद करण्यात आली, त्यांना यायला जायला ट्रॅफिकची सोय होऊ नये म्हणून सर्व ट्रेन्स बंद, मेट्रो बंद करण्यात आल्या. म्हणजे सगळीकडून त्याची कोंडी करून सर्व करून ज्यावेळेस हे केंद्राचं सरकार थकलं, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणे हाच एकमेव पर्याय आपल्या समोर आहे. नाहीतर प्रधानांचा नाही तर त्या दिपकेने म्हणल्यासारखं पंतप्रधानाचा राजीनामा आम्ही मागणार, यासाठी आंदोलन उभं राहिलं असतं आणि संपूर्ण देशात हे आंदोलन पेटलं असतं. त्यामुळे हे उशिरा सुचलेलं धर्मेंद्र प्रधानांचं शहाणपण कुठंतरी हे पुढचे होणारे
आंदोलनं, पुढचे होणारे मोर्चे, पुढचे होणारे कॅन्डल मार्च, पुढची होणारी भारतीय जनता पार्टीची की या महायुतीच्या केंद्राच्या सरकारची बदनामी थांबवण्याचं काम या धर्मेंद्र प्रधानांनी केलं. त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे. पण मित्रांनो, प्रश्न राहिला आता की जी 13 जण सापडलेली आहेत, ज्यामध्ये पुण्याचा मूळ बीडचा कुलकर्णी, लातूरचे शिवराज मोटेगावकर, लातूरचा डॉक्टर शिरोळे, त्याचबरोबर अनेक ठिकाणून पकडलेले, राज्यातून पकडलेले, अशी 13 लोकांची यादी आहे. आणि ज्यावेळेस हे प्रकरण पूर्णपणे आता नरेंद्र मोदींनी आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे, पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे, पंतप्रधान लक्ष घालावं लागलेलं आहे. कारण या देशातल्या तरुणांच्या भवितव्याचा हा प्रश्न होता की नीट पेपर लीक प्रकरण. आजपर्यंत आम्हाला वाटत होतं की कुठंतरी बोटेगावकर सह हे 13 आरोपी निर्दोष सुटू शकतात का काय, अशी शंका निर्माण झाली होती. कुठं त्यांना जामीन मिळू शकतो काय, अशी शंका निर्माण झाली होती. पण आता असं वाटतंय मोटेगावकर सर, तुमचा मुक्काम तिथं कमीत कमी 5 ते 10 वर्ष लांबलेला आहे. एवढ्या सहजासहजी जामीन आता या 13 लोकांना मिळेल असं मला वाटत नाही. कारण आता येणाऱ्या आठवड्यामध्येच यावर कायदा पारित केला जाणार आहे, यावर लोकसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात येणार आहे. पण आता प्रश्न असा आहे की याची अंमलबजावणी ही या 13 लोकांना होणार आहे का, पुढे जर असं काही घडलं तर त्यांना होणार आहे, हा प्रश्न आहे. आता काय सजा होईल या आंदोलनातून तर भूमिका एक स्पष्ट झाली आहे की ज्या 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना मदत झालीच पाहिजे. ते मान्य केलेली केंद्रानं, त्याबद्दल केंद्राचं अभिनंदन केलं पाहिजे. जेवढी काही गुन्हे या विद्यार्थ्यांवर झालेली आहेत ती सर्वच्या सर्व मागे घेण्यात येणार आहेत असे मान्य केलेले केंद्रानं. आणि आता प्रश्न आहे की त्यांना आता जे काही 13 जण आहेत यांना सजा काय मिळणार. कारण पंतप्रधान तर ह्या तयारीत आहे की किमान 5 वर्ष ते 10 वर्ष सजा त्यांना झालीच पाहिजे आणि 10 कोटीचा दंड. आता 10 कोटीचा दंड आमच्या मोटेगावकर किंवा इतरांचं काय फार जास्त नाही आहे, ते 1 मिनिटात भरतील. पण 10 वर्षाची सजा हे कितपत होऊ शकेल का, कोण ह्यांना कुणाला 5 वर्षाची मिळेल, कुणाला 3 वर्षाची मिळेल का, कुणाला नाहीच मिळेल का, कुणाला 10 वर्षाची मिळेल, हे येणारा पुढचा काळ सांगेल. पण एक गोष्ट नक्की आहे की कुठंतरी आता साला एक कॉकरोच पुरी सिस्टीम को हिला द्या असं म्हणण्याची पाळी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या 13 लोकांना कोणती सजा व्हावी, 5 वर्षाची व्हावी का 10 वर्षाची व्हावी, का निर्दोष सुटावे का त्यांना जामीन मिळावा? आपल्या कमेंट्स आपण जरूर लिहा, मी नक्कीच वाचेन आणि उद्याच्या सकाळच्या भोंग्यामध्ये आपण त्याची उत्तरं देऊया. आणि आता इथून दररोज पहा आपल्या सर्वांचा आवडता लोकप्रिय कार्यक्रम जो सकाळी सकाळी आपल्या मोबाईलवर येणार आहे, त्याचं नाव आहे रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. नमस्कार. माझा मुलगा 7वीत गेला पण बोलतच नाही, वर्गात प्रश्नाचे उत्तर देत नाही. मग मी विचार केला त्याला भाषणाचा क्लास लावूया. मुलांना समजून त्यांच्या भाषेत भाषण शिकवणार एकच नाव सापडलं आणि ते नाव म्हणजे आवाजाचा बादशहा रत्नाकर आवसेकर, लातूरला. मग विचार काय करताय, आपल्या सुद्धा मुलाला भाषण शिकवा, हुशार बनवा आणि भेटा रत्नाकर आवसेकर भाषण क्लास, व्यापारी धर्मशाळा, गांधी चौक, लातूर. प्रवेश सुरू. इयत्ता 5वी ते 10वी. दररोज 1 तास, 1 महिन्याचा कोर्स.